कसे आहात तुम्ही सगळे? काय काय सी हाय. हाय हाय. ओके, सो हे खूप फन होणार आहे. आम्ही चाललोय मॅकडॉनल्ड्सच्या जॅमिंग इव्हेंटला, जे की आहे हाजी अलीला आणि डोम NCSI असं समथिंग NSCI अँड येस. आणि वी आर काइंड ऑफ व्हेरी एक्सायटेड फॉर द इव्हेंट. आणि लाईक हे असं सगळं तयार होण्याच्या आधीचं प्रकरण वॉज व्हेरी डिफरंट. आय वॉज वेरी डेड म्हणजे मैं खूब डेड फील करत होती, क्योंकि मेरे को ड्रेस पसंद ही नहीं आ रहा था. मैं जो पहन रही थी वो मेरे को ऐसे लग रहा था इट्स नॉट एट ऑल गुड, लाइक इट्स नॉट लुकिंग गुड ऑन मी. सो माझं असं झालं की नहीं यार, नहीं जाना है. बट फिर सोचा कि नहीं यार, इवेंट कौन मिस कर सकता है. सो ये उधर ऋत्वी, सनम, इन लोग सब आने वाले हैं. वेरी एक्साइटेड फॉर द इवेंट. एंड अभी हम दीवा में हैं, लाइक पतू के घर के इधर, लाइक घर पे हम रेडी हुए. एंड हम अभी निकले हैं. अब हम सानिका को पिक करेंगे एंड हम लोग डायरेक्टली इवेंट पे जाएंगे. सो यस, सो एक्साइटेड. एंड यस, आपका बहुत बहुत स्वागत है हमारे चैनल पे. सृष्टी नहीं, मैं नहीं लेके जा रही हूँ. सृष्टी क्यों? सृष्टी का घेऊन जाईल? मग सृष्टीच घेऊन चालले मला यार. ओके ओके. मला सृष्टीच घेऊन चालले. मैं क्यों लेके जाऊँ? छान का दिसतोय एवढा मी आज? तू नेहमी सुंदर दिसतोस. तू कोई सवाल, ये सवाल नहीं है. तू हमेशा अच्छा दिखता है. आणि मी कधीच छान नाही दिसत, मला असं वाटतं. पण आय लुक गुड, आय नो. ओके, सो गाईज, ऍक्च्युली याच्या पार्टचं असं एक आहे की आता हे कपडे नाही आहेत ऍक्च्युली. ह्याच्या आतमध्ये ड्रेस आहे खूप छानसा. बहुत अच्छा ड्रेस पहना है मैंने ऐसे कुछ फर्स्ट टाइम पहन रही हूँ, लाइक खरंच सच में. सो येस, लेट्स सी. एक तर त्या अजिबात कम्फर्टेबल नाही आहे आणि मी एकदम फुल अशी टी शर्ट्स आणि एकदम मी अशी मुलगी आहे की टी शर्ट्स आणि लूज कपडे, मुलांसारखे टॉमबॉय सारखे कपडे घालायला. और अभी मैंने ये सब पहना और मेरे को असं लागतं की नहीं यार, ये मेरे बस की बात नहीं है. काय वाटतं तुला प्रथमेश? माझ्या बसची गोष्ट आहे काही? मला असं तुला बघून असं मगाशी स्लर्प आला थोडा. अबे छी रे छी, कितना घटिया इंसान है. मैं इतनी सुंदर लग रही हूँ, ऐसे नहीं बोल रहा कि बहुत सुंदर लग रही है. ये स्लर्प आ रहा है भाई. आवर नहीं गाइस, स्लर्प जैसा कुछ नहीं दिख रही हूँ मैं. बहुत अच्छी क्यूट दिख रही हूँ. मत कर. प्रथमेश गाड़ी चला रहा है. प्रथमेश आज फुल ब्लैक सैंडविच बन के आया है. शर्ट ब्लैक, ब्लैक शूज, ब्लू कलर का डेनिम. इट्स लाइक ही इज लुकिंग ग्रेट एज यूजुअल. बहुत अच्छा दिखता है हमेशा वो. लाइक चुप्पा बस चल. वो भी लाइक लास्ट मला सृष्टी स्टाईल करते. नाही, मैं कुछ स्टाईल नहीं करते इसको. मी काहीच असं काही करत नाही. थिंग इज गाईज की आम्ही जे मॅपूरच्या इव्हेंटला गेलेलो आणि तिथेही प्रथमेश बहुत ज्यादा अच्छा लग रहा था. व्हाइट कलर का शर्ट पहना था. एंड मैं तो बहुत ज्यादा सुंदर लग रही थी. माझं लक्षच नाही वाटलं मॅपूरला होतं ना. मी नुसता सृष्टी जरा तरी गायब झाली ना की मला असं व्हायचं कुठे गेली. हा, मतलब शोधत होतं मी. ओके, नाही पण मॅपूरमध्ये सर्वात जास्त सुंदर सृष्टी दिसत होती. आणि आता मला माहिती आहे की ऍज युजल सृष्टी सुंदर दिसणार आहे परत मॅकडॉनल्ड्सच्या इव्हेंटला पण. म्हणजे सर्वात मुलींपेक्षा जास्त म्हणजे मुली जेलस होणार आहेत आणि मुलं तर ताडणार आहेत तिला. नहीं जेलस की बात नहीं, जेलस नहीं होते लड़की लोग. मग काय होतं? लड़की लोग डायरेक्ट बिचिंग करना स्टार्ट कर देते. एंड इट्स लाइक मला म्हणजे मेरा एक्सपिरियन्स आहे असं. पण येस, मुलं कम ऑन डोर, मुलं तर बघणार, दॅट आय नो. आज रात्री मला खूप जास्त भूक लागणार आहे. 12 वाजेपर्यंत तिकडे राहणार आहे आपण. मला खूप गाणफाट भूक लागणार आहे. मग तू काय देणार? पाणीपुरी खाऊयात ना. सृष्टी, हे चिंदेगिरी ना कमी कर.
ठीक आहे. अबे क्या चिंदी है इसमें? पाणीपुरी मला नाही पाहिजे. पाणीपुरी आपण रोज खातो. नहीं नहीं, पानीपुरी चिंदी क्यों है? पाणीपुरी चिंदी मग म्हणजे तुला काय खायचंय? मला असं म्हणजे राईस, चिकन राईस असं काहीतरी खायचं. अबे चिकन Spicy. 3 दिन से अपन चिकन ही खा रहे पण हैं. मला असं गरम गरम खायचं. ते आपण काय थंड मिंड कसलं खातोय काय समजत नहीं नाही यार, मेरा मूड नहीं है चिकन का. मला. मग काय खायचं तुला सांग. मला बोलली ना मी तुला कालपासून बोलते की आपण पाणीपुरी खाऊयात. पण पाणीपुरी मुंबईमध्ये तर कुठे शोधणार आपण. आपल्याला माहिती पण नाही कुठे चांगली भेटते ते. What यार सृष्टी यार. अरे यार प्रथमेश यार, कुछ नहीं मिल जाएगा ढूंढेंगे तो. मग अजून काय खायचं. आणि रात्री 12 वाजता पाणीपुरी भेटणारच नाहीये तसं पण. Obviously, मग रात्री भेटणार 12 नाही, सॉरी वाजता मिळणारच नाहीये. हा ते काही असेल पण आपण खाणार काय? माणसं भेटतात, वस्तू मिळतात, सो येस. काही असेल ते माणसं भेटतात, वस्तू मिळतात, पण ते आपल्या भुकेचं काय ना. काय करते हे तू. मला ड्रायव्हिंग शिकव ना. तुला ड्रायव्हिंग शिकायचे. हाँ जी. तुला गेअर तर शिफ्ट करता येतात ना. हाँ गियर आता है शिफ्ट करने. ओ ये देखो प्रथमेश की मम्मी ने आई ने ये भेजा है खाने को दिया. केक है उसमें. Where are the songs? Can you just play it? मॅडम झोपल्या. मॅडम ओ मॅडम काय झोपायचं काय तुला. सकाळी झोपली, दुपारी झोपली, आता पण झोपते, गाडीत पण झोपते. एवढी झोप काय ते. आळशी हो गई है मैं. आळशी हो गई है मैं. आळस हा माणसाचा शत्रू आहे. आलसी हो गई है मैं, आलसी. पण काय एवढा आळसपणा दाखवते सृष्टी. काय होतंय काय तुझं, झालंय काय तेव्हा सांग मला फक्त. एवढा आळसपणा माणसाला हा का हवा. एवढी सुंदर दिसते, जरा फ्लॉन्ट कर, जरा सेल्फी काढ, पोस्ट कर, स्टोरी टाक यार. मुलींसारखं वाग ना. मुलींसारखं काय. मुलींना पण थोडं हे होईल मग ते कॉम्प्लेक्स माहिती तुला बघून. कळतंय का. एवढे सुंदर दिसतेस तू आज. प्लीज मला कंटाळा आलाय. मला असं वाटतं की मी कम्फर्टेबल नाहीये या कपड्यांमध्ये, असं मला वाटतंय. पण मला तर दिसायला तर खूप मला छान असं वाटतंय. वाटतंय की मी ते खूप अति केलंय किंवा असं काहीतरी वाटतंय मला. असो प्लीज तू गाडी चालव, नाही तर आपण अप टू का काहीतरी होईल आपलं. काय होणार आहे. काय सुंदर वातावरण आहे बघा. सुंदर वातावरण आणि सुंदर सृष्टी. म्हणजे हे एवढं वातावरण एकसाथ बघायला भेटते. यापेक्षा सुंदर गोष्ट माझ्या आयुष्यात काय असणार आहे. मतलब तू एक चांस नहीं छोड़ता ना, मतलब फ्लर्ट करने का, तारीफ करने का. अबे सुधर जा कमीने, सुधर जा. आई ग ईश्वरा. गुड इव्हनिंग यू गाईज. नमस्कार, नमस्ते, कसे आहात सगळे तुम्ही. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलवर द विजवर्ड्स पर. आपका बहुत बहुत स्वागत है हमारे चैनल पे द विजवर्ड्स पे. सो एंड गाइस लाइक मेरे को ऐसा लगता है कि मतलब मुझे आपसे पूछना है कि क्या हम हिंदी में व्लॉग स्टार्ट करें या हम हिंदी मराठी मिक्स में व्लॉग करें. मतलब आपका क्या, आपकी इच्छा काय आहे. आपके आपका क्या ओपिनियन है. ओके, आपकी क्या राय है आप कमेंट सेक्शन में जरूर बताइए. और कमेंट करके बताइए कि आपको व्लॉग्स हिंदी में चाहिए या मराठी में चाहिए. इंग्लिश तो हमें आती नहीं. इंग्लिश में हम कर सकते नहीं कर सकते वैसे कुछ नहीं. पर हाँ, तो आप जरूर बताइए कि हम किस हिंदी मराठी में करे वीडियोस व्लॉग सब कुछ. लाइक जो यूट्यूब चैनल है वो हिंदी में करे या मराठी में करे. मतलब मैं बार बार वही बोल रही हूँ. मेरी एक बकवास आदत है गाइस, जो मैं एक ही चीज 10 बार बोलती हूँ. एक्चुअली द सीरीज कि मैं सामने वालों को भी बता रही हूँ ना, फिर 10 बार बताऊंगी मैं वो चीज उसको. कि अभी फॉर एग्जाम्पल पानी का टैप चालू है इफ इन केस घर पे. सो
प्रथमेश बहुत आलसी इंसान है, उसको एक चीज 10 बार बतानी पड़ती है। सो मेरे को आदत लग गई है कि हर एक बात 10 बार बताने की, प्रथमेश टैब बंद करियो, प्रथमेश टैब बंद कर, प्रथमेश टैब बंद कर। सो मेरे को हर चीज अब इतना आदत हो गया वो चीज का कि मैं हमेशा कौन सी भी चीज हो ना वो 10 बार बोलती हूँ। अभी भी आपने देखा होगा मैं 10 मिनट से एक ही बात बोल रही हूँ कि मैं 10 बार एक चीज बोलती हूँ, ठीक है। गप बस, सृष्टि इरिटेट होता है। ओके सॉरी। ओके सो यस, हम अभी है लाइक 1 सेकेंड गाइस, इट्स सो ब्यूटीफुल आउटसाइड। वाओ, हरियाली, बाहर हरियाली हरियाली है आणि आतमध्ये निसर्ग आहे खूप फको कुछ भी बोलता है। वाओ, इट्स सो प्रिटी आउटसाइड। बघ ना प्रथमेश, आंघोळ करताय त्या धबधब्याच्या इथे। तुझा पण मूड होतोय आंघोळ करायचा धबधब्यामध्ये? नाही तुझा पण मन होतंय का नाही त्यांना बघून? नाही, धबधबा इज नॉट सेफ ना। धबधबा इज नॉट सेफ, बट ते असं पडतंय ते सेफ आहे थोडंफार. नाही पण ते अचानक वाढले तर यू नेवर नो। हे काय हे नाही वाढणार ते ओह आपण माय गुडनेस, वाव, लाइक पीपल लाइक उधर नहाते हैं लोग, क्रेजी। सुंदरसं वातावरण, नुसतं गरम गरम भजी असते ना, आहा. हाँ भजी चाहिए थी। काय पाऊस पडतोय यार, वाव पाऊस. आता आपण कुठे पोहोचलोय? ठाणे. ओके, आम्ही आता ठाण्याला पोहोचलोय। आता आम्ही ठाण्याला पोहोचलोय आणि आता आम्ही सानिकाला पिक करणार आहोत थोड्याच वेळात। किती वेळ लागेल अजून? 10-15 मिनिटं. ओके 10-15 मिनटं। लाइक गाइस, यू नो व्हाट, प्रथमेश बहुत ज्यादा ऑब्सेस्ड है मेरे से, बस दैट्स इट। सुंदर आहे मी, सुंदर, त्याच्या एक्स गर्लफ्रेंड पेक्षा मी, त्याला एवढी कुठली एक म्हणजे त्याला तशी कुठली एक गर्लफ्रेंड पण भेटली नसेल सुंदर एवढी मी सुंदर आहे त्याची फ्रेंड, यू नो, क्यूट। बस झाले नखरे। ब्रेक मारते रे ती. गाइस, सानिका इज हिअर। हाय। सो आता आम्ही चाललोय, जसं मी म्हणाले काय बोलली कॉन्सर्टला। सानिका काय बोलली? सानिका कसं आम्ही वाटतंय? आता डोमला चाललोय, बघूया आता तिकडे जाऊन काय होतंय। आणि आमचं असं ठरलेलं माझं आणि सानिकाचं की आम्ही असं सुंदर तयार होणार आहोत, असं लॉंग 1 पीस घालणार आहोत। पण आणि- सृष्टी खरंच सुंदर तयार झाली आहे अरे- आणि मी खऱ्यासारखी आली. अरे नाही, द रिझन इज की नाही झालं, फॉर सम रिझन्स ती रेडी नाही होऊ शकली। पण आता मला असं वाटतं की मी खूप जास्त ओव्हर ड्रेस्ड आहे कम्पॅरेटिव्हली टू हर। आणि लेट्स सी, बघू तिकडे जाऊन तिला मज्जा बोललेलं- मस्ती फन। आणि मी सानिका हिला बोललेलो की एक्स्ट्रा पॅन्ट कॅरी कर, तरी हिने नाही केल्या. म्हणजे ऐकणं हे आमच्या रक्तात नाहीये. ते नसतं, मुलींच्या मुलींच्या रक्तात नसतात। ठीक आहे, ऐक. आम्हाला जे मनाला पटेल तेच आम्ही करतो। लाल झाली ना, पण लाल व्हायची लाल गरज नाही, नाहीये. आता मला छान फील होत आहे। कसा मारेल ना सृष्टी तुला. ओके, सो येस, आता आम्ही वैभवला पिक करणार आणि मग तसंच आम्ही व्हेन्यूला जाणार आणि मज्जा मस्ती फन करणार, ते तुम्ही बघालच काय करू या। काय होतं गाडी झालं असेल तर सूप. I just put out my 2 singles, first 2 singles from the new album. Hello. आप कहेंगे ये क्या हो गया, चमकी अभी भी है बट आउटफिट केलं चेंज चालू? आहे। गाइज द सीन इज आम्हाला पकलं, आय एम सो सॉरी, म्हणजे आम्हाला वी गॉट बोर्ड, आम्हाला पकलं। तर मग आम्ही तिकडे
अर्धा तास थांबलो असू आणि आम्ही निघालो. ओ माय गॉड, कंटाळा आला. काय ना मग आम्ही बाहेर येऊन मारुती सुझुकी. पाणीपुरी खाल्ली. म्हणजे ते शूट नाही केलं कारण पकत अर्थच होत, पकलं. नेहमी पण मला असं कॅमेरा किती ओव्हर ऍक्टिंग करून दाखवते यार. असं आता तू बघली नव्हती तिकडे एवढं जेवढी तू दाखवतेस. समजलं ना. हे खूप रॉ आहेत, हे खूप रॉ आहे. पण गाईज खरंच कंटाळा आला आणि आता मी फिरतोय गाडीत. रिबीड लावला सृष्टी ना. येस सो कोस्टल रोड. कोस्टल गाईज एक मिनिट गाईज कोस्टल रोड आहे. मुंबईचा कोस्टल रोड आहे हा. मुंबईचा कोस्टल रोड आहे हा. कसलाच मोठा आहे आणि रे. आणि आम्ही चुकलो आणि वैभवने आम्हाला करेक्ट केलं. थँक्यू वैभव, कारण तो मुंबईतला आहे आणि आम्ही गावातून येतो. म्हणजे तुम्ही मान्य केलं. मग आम्ही गावातूनच येतो वैभव. तुमच्यासारखं थोडी आहे भाई, आमची नाहीच आहे भाई. ते आम्ही राहायला येऊ तेव्हा आमची बनेल. पण वैभव खूप पैसेवाला आहे गाईस. ताडदेव मध्ये त्याचं घर आहे, अशा मोठ्या मोठ्या असं काय बिल्डिंग नाही मध्ये. छोटस झोपडं आहे. काय नाही, अजिबात नाही. छोटस झोपडं आहे त्यात Guys, पण हा वाटतो हा गरीब अमीर आहे. 4x4च्या हा खोलीचा मालक आहे फक्त, बाकी काही नाही हा, माझ्याकडे. ते पण ताडदेव मध्ये. ते सांग ना कुठल्या घराचा मालक बायको आहे. पुरत नाही नीट. तिथे आमचे 2 BHK गाईज. वैभव जिथे राहतो तिथे जरी ते काय एकदम छोटं झोपडं असलं तरी त्याची किंमत आहे 1 करोड. ठीक आहे ना. आमच्याकडे 2 BHK 3 BHK असून पण 1 करोडच्या वर एक्झॅक्टली या माणसाचं घर. नाहीये काही. चुप बस. आणि आम्ही 2 3 BHK मध्ये राहिलो तरी कितीचा भाव आहे? 50 लाखच. नाही, माझा 1 करोड पास आहे. नाही, आम्ही गावातून येतो ना ग. तू तरी मुंबईत राहतेस, मुलून पडतं. तुम्ही बॉर्डरलाच आहे गावात आहे. प्लीज. मी तर डोंबिवली पडते. पातून येतं जिथे काय नीट हाय पण नाही आयुष्यात. काय तिथे जगणं मुश्किल आहे भाई. ओके सो गाईज, कुठे पडणार हे बघा आता. अच्छा बाहेर कुठे लगेच महिना येणार? संपत नाही काय हा सीन. ना. एवढा मोठा रस्ता बनवला. बनवला. हो, पाण्यात आहे आपण. पाण्यात आहे? कुठे माहितीये का आपण? हड वरील लाईनच्या पाण्यात आहे. हड. अरे हो, आता बाहेर येतोय बघा तो कुठे. ए फालतू, मला खरं सांग, मी रोज येते फिरायला. अरे अंडरग्राऊंड अंडरग्राऊंडच आहे. आहे. अंडर वॉटर आहे ना. हो, बाजूला पाणी आहे. आता या पण बाहेर आलो. थंड नाही वाटत आहे तुला? मला चुत्ती अबे, ही येडी आहे का? तुला थंड नाही वाटत आहे का? ते बघ, आता बघ. गाईज, आता बघूया आपण कुठे आहोत. काय लाईट आहे बघ भिंचोत. हा दिसलं सगळ्या बघ बरोबर. कळलं कुठे आहोत? नाही गाईज, हे काय माहिती, पण जे पण आहे खूप छान आहे. मरीन लाईन स्टेशन. तुला जाताना कळेल. तेवढ्या हा तो जुना रोड तोच बनवलाय अंडरग्राऊंड. ओके ते दाखवलं. चल. रस्ता बोलतो. गाईज कॉमेंट मध्ये सांगा, आम्ही ज्या रोडने आलो आणि तुम्हाला आता जे करून दाखवलं शूट, त्याच्या ते काय आहे नक्की, कोणाला माहित असेल तर. जाऊ ना रिटर्न अंडरग्राऊंड. नाही सो येस, आता आम्ही फिरतोय आणि जाऊ थोड्या वेळात घरी. त्याचा ब्लूटूथ काय टॉप वे आहे ना नाव. टॉप नाही रे. सी यू सून. जर हा तुम्हाला पक्का व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा द विजवट्स ना. ठारा बाय, चलो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में.